निबे ग्रुपच्या वतीनं जे उद्घाटन करण्यात आलेलं आहे ते मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या दोन्हीचं उत्कृष्ट उदाहरण आहे। या ठिकाणी जवळजवळ अर्ध्या किलोमीटरचे 9 मोठे शेड्स आहेत, ज्यामध्ये जगातली सर्वात आधुनिक अशा प्रकारची यंत्रसामुग्री लागली आहे आणि त्यातनं भारताकरता आणि जगाकरता शस्त्रास्त्रांची निर्मिती होते। निबे ग्रुपने 150 मीटर मारा करणारं, 300 मीटर मारा करणारं अशा प्रकारचं क्षेपणास्त्र तयार केलं आहे। 1000 किलोमीटर जाऊ शकेल असा ड्रोन तयार केलेला आहे। मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची वेपनरी जी आपल्याला आवश्यक होती ती तयार केलेली आहे। दारुगोळा जो लागतो, शेल्स जे लागतात ते खूप मोठ्या प्रमाणात इथे तयार होणार आहेत। एक प्रकारे ही जी कॅपॅसिटी ॲडिशन आहे ही जगाला थक्क करेल अशा प्रकारची कॅपॅसिटी ॲडिशन या एका फॅसिलिटीमध्ये त्यांनी केलेली आहे आणि आज त्याचं उद्घाटन माननीय राजनाथ सिंगजींनी केलेलं आहे आणि इथं मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट आहे। या ठिकाणी जवळपास पुढचे 5 वर्ष यांचं एक्सपोर्ट ऑर्डर बुक आहे। त्यामुळे आत्मनिर्भरताही आहे आणि मेक इन इंडियाही आहे आणि मेक फॉर वर्ल्ड देखील आहे। अशा प्रकारचं हे जे कार्य आज या ठिकाणी झालं आणि स्वतः देशाचे रक्षा मंत्री राजनाथ सिंगजी यांनी येऊन याचं उद्घाटन केलेलं आहे। मला असं वाटतं की साईंच्या भूमीमध्ये शक्तीची उपासना आज सुरू झालेली आहे। आम्ही देशाच्या प्रधानमंत्री महोदयांना आणि देशाच्या रक्षा मंत्री महोदयांना 4 डिफेन्स कॉरिडॉरच्या संदर्भात प्रस्ताव दिले होते। माननीय रक्षा मंत्रीजींनी मला जी माहिती दिली त्यानुसार आता त्यांच्या मंत्रालयाकडनं त्या संदर्भातली शिफारस त्यांनी केलेली आहे। आता ती शिफारस ही जी काही कॅबिनेट कमिटी आहे त्याच्याकडे जाईल आणि मला असं वाटतं की त्यानंतर महाराष्ट्राला हे डिफेन्स कॉरिडॉर मिळतील। गेल्या 10 वर्षात महागाई वाढली, महागाई भत्ता वाढला, मात्र कुठेतरी शेतकरी आत्महत्या निधी जो आहे मदत निधी तो 1 लाख रुपये आहे तो वाढवला जावा अशी मागणी होती। या संदर्भात यापूर्वी खूप चर्चा झालेली आहे आणि त्या संदर्भात आपण त्यावेळी विधानसभेत उत्तरही दिलेलं आहे। सर, हिंदी में जानना चाहेंगे, आज निबे डिफेंस फैकल्टी का यहाँ पे इनोवेशन किया गया, एडवांस फैकल्टी है, आगे जाके बहुत हेल्प जो है हमारे आर्म फोर्सेस को होने वाले हैं। ये जो बहुत खुशी की बात है कि देश के रक्षा मंत्री जी ने महाराष्ट्र में साई भूमि शिरडी में इस फैसिलिटी का उद्घाटन किया है। यहाँ पर आधा किलोमीटर के 9 शेड्स हैं, जहाँ बहुत ही आधुनिक इस प्रकार की शस्त्र सामग्री तैयार होगी। विशेष रूप से जो हम लोगों को बॉम्ब शेल्स लगते हैं उसकी बड़े प्रमाण पर यहाँ पर निर्माण होगा। एक प्रकार से देश की कैपेबिलिटी में बढ़ोतरी हुई है और निबे ग्रुप के माध्यम से 150 किलोमीटर तक 300 किलोमीटर तक मिसाइल्स तैयार किए गए हैं। 1000 किलोमीटर जा पाएगा इस प्रकार का ड्रोन तैयार किया गया है और अलग अलग प्रकार की कैपेबिलिटीज़ जो आज यहाँ पर तैयार हुई है। प्रधानमंत्री जी का सपना आत्मनिर्भर भारत का वो भी यहाँ दिखाई पड़ता है, मेक इन इंडिया का वो भी यहाँ दिखाई पड़ता है और मेक फॉर वर्ल्ड वो भी यहाँ दिखाई पड़ता है। इसलिए मैं निबे जी को बहुत बधाई देता हूँ।